गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया। हाय हॅलो नमस्कार, मी आकांक्षा स्वागत करते तुमचं माझ्या या यूट्यूब चॅनेलवरती। आज आहे 27 ऑगस्ट आणि तुम्हा सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा। आज आमच्या घरी तर नाही आहे गणपती बाप्पा येणार, बट आमच्या सोसायटीत येणार आहे, त्यामुळेच आम्ही त्याची तयारी करतोय। आज सगळं काही लवकर आवरून घेतलेलं आहे आणि मस्त असा जेवणाचा बेत बनवलेला आहे उपवास सोडण्यासाठी। काल हरतालिकेचा उपवास होता, तर मग मी डाळ, बट्टी, भात आणि वांग्याची भाजी असा काही बेत बनवलेला आहे। आणि हे पण जरा तयारीसाठी खाली गेलेले आहेत आणि प्रसाद पण आणायचा होता आम्हाला आमच्याकडून, तर त्याच्यासाठी पण ते बाहेर गेले। आणि मग आता सगळं काही आवरून झालंय आणि मी आता रेडी होणार आहे। माझी ॲक्च्युली तयारी सगळी काही बाकी आहे, फक्त ड्रेस वेअर करून घेतला आहे, कारण मला सियाची तयारी झाल्याशिवाय मला स्वतःला तयारी नाही करता येत, ॲक्च्युली नाही करता येत। कारण मी जर काही केलं पण असेल ना, तर मग तिला मी जे करते ना, तिला ते सगळं काही करायचं असतं। जर मी काही लिपस्टिक लावते तर तिलाही लिपस्टिक लावायची असते। काय बाबू, हो 2 मिनिटं। तर मग आहे ना, मी सगळ्यात पहिली तिला रेडी करते आणि तिला तिच्या पप्पांसोबत खाली पाठवून देते आणि त्याच्यानंतर मग मी रेडी होते। चला तर मग आता मी तिला आहे ना पहिले जेवण भरवून घेते पटापट आणि मग तिला मस्त असं रेडी करते, तुम्हालाही दाखवते। आणि आज दिवसभरात जे पण काही होणार आहे ते माझ्यासोबत तुम्ही बघण्यासाठी लास्टपर्यंत व्हिडिओ बघा। त्याचं पापाला काय सांगायचं आणायला, काय सांगायचं पापाला आणायला? छान छान रेडी झाली आहेस ना तू? हां, छान छान रेडी झाली आहेस ना? हो, मस्त मस्त दिसते ना सिया? हो, थोडा वेळ राहू दे, ओके। सियाचं जेवण झालं आणि त्यानंतर मी तिला रेडी केलं, फ्रॉक घातला। म्हणजे मी तिच्यासाठी ना नऊवारी पण आणली होती। आमच्या दोघींचाच प्लॅन होता की आगमनाच्या दिवशी नऊवारी घालायचा, बट मला लेट झालं आणि आता हे पण घरी नाही आहेत, तर मग दोघं गोष्टी एकटीकडून मॅनेज होणार नाही। म्हणजे माझी तयारी पण आणि मग तिला जर नऊवारी घातली ना, मग तिला प्रत्येक म्हणजे मिनटाला ना कुठल्या गोष्टीमध्ये ना डायव्हर्ट करावं लागतं तिचं माइंड। जर तिच्या लक्षात आलं की मी काय घातलेलं आहे, मग तिचे परत टँट्रम चालू होतात की तिला ठेवायचं नाही। आणि मेन म्हणजे ना की तिचा एवढा प्रॉब्लेम आहे ना ट्रॅडिशनल कपड्यांचा, तिला मुळीच आवडत नाही। मग ते कितीही सॉफ्ट जरी असले ना, तरी तिला वाटतं की हे माझ्या नेहमीच्या कपड्यांपेक्षा वेगळे आहेत, सो मी आज हे नाही घालणार। म्हणजे तिला खूप प्रॉब्लेम आहे तिचा ट्रॅडिशनल कपड्यांचा। आणि आपल्याला कसं आहे ना, हौस असते लहान पोरांना की कपडे हे छान दिसतील, ते छान दिसतील, असे घेऊयात तसे घेऊयात। आणि त्यातली मी तर खूप आहे, म्हणजे मला खूप आवडतं की तिने वेगवेगळे कपडे ट्राय करावे। त्याच्यामुळे मग माझा हट्ट असतो की तिला प्रत्येक सणाला छान छान ड्रेस घ्यायचे, बट तिचे नखरे असतात की मला नाही घालायचं। पण मग ठीक आहे, चालतंय तेवढं तरी। तर मी आता टॉईज खेळवण्यात एंगेज करून आलेली आहे। म्हटलं की तोपर्यंत स्वतःची तरी तयारी करून ठेवत पटकन, कारण यांचा तर काही पत्ता नाही अजून। मी तरी त्यांना बोललीच होती या की सामान आणून खालीच नका तुम्ही थांबू, आमची पण तयारी करायची लवकर वरती या, कारण तुम्ही सांभाळणार तर माझी तयारी होईल। बट तसं काही झालं नाही, ती रेडी झाली आहे। एकदम मिनिमल मेकअप करणार आहे, जास्त काही मेकअप करणार नाही। म्हटलं की ट्रॅडिशनल ड्रेस घातलाय तर थोडं तर मेकअप करायलाच हवा, एकदम साधं जाण्यात काही अर्थ नाही आहे। तर मग मी आता पटकन असा मेकअप करते। आणि जर तुम्हाला माझं मेकअप ट्युटोरियल बघायचं असेल सेल्फ मेकअप, तर मला कॉमेंट करून नक्की सांगा। गणपतीला काही अखंड नसते, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। तुला पण आवडतो तुला या आले 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 बोलायचं आले। रेडी होऊन खाली आलो, समोरच्या मावशींकडे पूजा वगैरे अटेंड केली, त्यांची स्थापना वगैरे झाली, त्यानंतर आरती झाली आणि मग आता खाली आलो। सोसायटीच्या गणपतीची तयारी चालू आहे पूजेची। सो हा माझा असा लूक होता, तुम्हाला कसा वाटता मला कमेंट करून सांगा। बस
मातीला या. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पा गणपतीचा जय जयकार. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. तुला पण लावायचं आहे का? तुला पण लावायचं आहे? ओके वेट, थांब ना जरा. 2 वाजले आम्हाला घरी पूजा वगैरे करून यायला, कारण पूजा वगैरे झाल्यानंतर बऱ्याच वेळ आम्ही खालीच गप्पा मारत होतो. म्हणजे की येणारे 5 दिवस काय काय प्रोग्राम्स घ्यायचे, असे खूप कमी ऑकेजन्स असतात की त्या ऑकेजनला सगळेजण एकत्र येतात. त्याच्यामुळे मग आरामात गप्पा वगैरे चालू होत्या. आणि त्यानंतर मग घरी आलो, जेवण केलं, कारण जेवण पण बाकीच होतं. जेवण बनवून झालं होतं लवकर, बट जेवण आम्ही म्हटलं की सगळी पूजा वगैरे आटवून झाल्यावरच करूयात. आणि मग त्यानंतर एक झोप घेतली आणि संध्याकाळी उठल्यानंतर मी हा जो क्ले मास्क मागवलेला आहे ना, खूप दिवसांपासून मागवला आहे, बट याला मी एकदाच ट्राय केला आहे. तो म्हटलं की दुसऱ्या वेळेस ट्राय करूयात आणि याचा रिव्ह्यू पण शेअर करूयात. हा फॉक्सटेलचा क्ले मास्क आहे. मी खूप सेलेब्सला यूज करताना बघितलं आणि त्याचे रिव्ह्यू पण खरंच खूप छान होते. त्याच्यामुळे मग मी मागवला. आणि ज्यावेळेस मला असं वाटतं ना की मला फेशियलला जायला टाईम नाही आहे, घरात काही माझी सणासुदीची बरीच कामं असतात, त्यावेळेस मग मी हा डिटॉन पॅक ट्राय करत असते. म्हणजे जेणेकरून आपल्याला असं वाटतं की ठीक आहे, की फेशियल नाही केलं आहे बट स्किन वगैरे आपली छान दिसते, फेशियलसारखा ग्लो दिसतोय, तर त्यावेळेस तुम्ही नक्कीच हा ट्राय करू शकतात. हा आय थिंक 450 ची कॉस्टिंग आहे वाटतं याची. मी हा पिंक डे सेलमध्ये मागवलेला होता नायकाच्या. सो छान आहे. मी नक्कीच तुम्हाला सजेस्ट करू शकते की जर तुम्हाला फेशियलला जाणं पॉसिबल होत नसेल तर तुम्ही हा डिटॅन पॅक नक्कीच यूज करू शकता. डिटॅन पॅक लावून झालेला आहे आता. डिटॅन पॅक लावून झाला आहे. स्पूनने तर एवढं काही व्यवस्थित लावता नसते, बट फिंगरने एकदम व्यवस्थित लावता आलं आहे. आता मी जोपर्यंत हा ड्राय होतो तोपर्यंत संध्याकाळच्या जेवणाची तयारी करते, कारण संध्याकाळी 8 वाजता आरती पण आहे आणि तोपर्यंत जेवणही झालं पाहिजे. पॅक लावल्यानंतर 15 मिनटात तो पॅक ड्राय झाला आणि तोपर्यंत मग मी कॉफी वगैरे सियाला स्नॅक वगैरे दिला, तो बाकीची कामं आवरली, मग वॉश केला. तुम्ही बघू शकता की बऱ्यापैकी म्हणजे असं मला स्वतःलाच जाणवतं की असं एकदम रिफ्रेशमेंट झाल्यासारखं डिटॅन पॅक लावल्यानंतर जसा फील येतो तसाच फील येतो आहे. बट छान वाटतं आहे, मला फरक खूप छान वाटतो आहे आणि म्हणजे मी रेकमेंड करू शकते तुम्हाला. चला तर मग भेटते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. बाय.